अयोध्येतील राम मंदिरावर काल भगवा ध्वज फडकला आणि पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यानंतर देशभरात एक आनंदाचं वातावरण आहे। मात्र या सोहळ्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झालाय। पाकिस्तानने पुन्हा एकदा बाबरीचा राग आळवत राम मंदिरावरील भगव्या ध्वजावर आक्षेप घेतला। भारतात इस्लामोफोबिया वाढल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलाय। त्यामुळे भारतातील अल्पसंख्याक धोक्यात असून आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करून त्यांचे रक्षण करावे अशी मागणी पाकिस्तानने केली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेल्यात। उर्वशी, खरं तर काल अयोध्येमध्ये राम मंदिरावर भगवा ध्वज फडकला आणि संपूर्ण देशभरामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं। अगदी देशाच्या बाहेर जो भारतीय माणूस हा कार्यक्रम पाहत होता त्याचा ऊर अभिमानाने भरून येत होता। मात्र पाकिस्तान याला इस्लामोफोबिया म्हणते, काय नेमकं पाकिस्तानला म्हणायचं? नक्कीच पाकिस्तानची कुठे ना कुठे एक हिपोक्रेसी दिसून येते। पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य दरम्यानवर होणारे दुष्कर्म मोठ्या प्रमाणावर आहे आणि आज जे आहे पाकिस्तान आपल्याला जे पाठ कुठे ना कुठे पळवतोय। पण नक्कीच पाकिस्तानच्या फॉरेन ऑफिस म्हणजेच विदेश मंत्रालयाने अयोध्यातील राम मंदिरच्या ध्वजारोहणावर निषेध व्यक्त केला आहे। त्यांनी त्यांच्या ऑफिसकडून हे सांगितलं आलं आहे की निष्काळजीपणाच्या लेखात एक कुठे ना कुठे अर्थहीनता असं दाखवलं आहे। नेमकं त्यांनी हे सांगितलंय की कशा प्रकाराने भारतात जे आहे कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर इथे जे अल्पसंख्य आहे त्यांच्यावरती अत्याचार होतं। पाकिस्तानने हे सांगितलं आहे की राम मंदिर इथे ध्वज उभारलेलं याची तीव्र त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। त्यांनी हे सांगितलं आहे की ते बाबरी मस्जिद असून कुठे ना कुठे अल्पसंख्याकांवरती अत्याचार होत आहे। पाकिस्तान हेही म्हणतंय की भारतातील धार्मिक जे अल्पसंख्यांवर कुठे ना कुठे दबाव टाकलं जातं। हिंदुत्ववादी प्रभावाखाली मुस्लिम सांस्कृतिक व धार्मिक वारसा जो आहे तो नष्ट करण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे होत आहे असा आरोप पाकिस्तान करतंय। मात्र भारत याला उत्तर नक्कीच देणार आहे असं समजून येतं। ठीक, उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।